आजच्या कथेचे नाव आहे समाधान. एक श्रीमंत सावकार होते. त्यांच्याजवळ अमाप संपत्ती होती. 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती. तरी पण सावकार सुखी नव्हता. मनात काहीतरी चिंता होती. त्याला रात्रभर झोप येत नव्हती. त्यामुळे तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीचा आनंदसुद्धा घेऊ शकत नव्हता. त्याने बऱ्याच जणांना विचारले की मी काय करू म्हणजे मी या चिंतेतून बाहेर येईल आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला एका व्यक्तीने सांगितले की तू संतांना शरण जा, संतच तुला या चिंतेतून सोडवतील. सावकार संताला शोधत निघाला. रस्त्यात त्याला एका झाडाखाली एक साधू महाराज बसले दिसले. त्यांना नमस्कार केला आणि आपल्या चिंतेबद्दल सावकाराने साधू महाराजांना सांगितले. सावकाराने सांगितले की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझ्या पुढच्या 7 पिढ्या आरामात बसून खाऊ शकतात. मग साधू महाराज म्हणाले, मग कशाची चिंता आहे तुला? त्यावर सावकार म्हणाला, अहो साधू महाराज, मला माझ्या 8व्या पिढीची चिंता आहे, कारण 7 पिढ्यांचे कमवून ठेवले आहे. चिंता आहे 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, चिंता करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधू महाराजांनी सावकाराला 1 किलोभर तांदूळाची पिशवी दिली आणि सांगितले की इथून उजव्या बाजूला 1 किलोमीटरवर एक झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहते. हे तांदूळ तू तिला नेऊन दे, म्हणजे मी तुझी चिंता सोडवतो. ती पिशवी घेऊन सावकार झोपडीकडे निघाला. झोपडीला दारही नव्हते. झोपडी असूनसुद्धा एकदम स्वच्छ व नीटनेटकी व्यवस्थित होती आणि म्हातारी आजी पूजा करत होती. सावकाराला पाहताच म्हातारी आजी म्हणाली, कसं काय येणं केलं सावकार तुम्ही? सावकार म्हणाला, हे तांदूळ द्यायला आलो. तर आजी म्हणाली, का? मी तर मागितले नाही. सावकार म्हणाला, साधू महाराजांनी नेऊन द्यायला सांगितले म्हणून आलो. आजी म्हणाली, मला नको हे तांदूळ, माझ्याकडे अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत. सावकार म्हणाला, राहू दे, 3ऱ्या दिवशीला कामी येतील. म्हातारी म्हणाली, नको, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता तुलाही नको आणि त्या साधू महाराजांना पण नको. माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्व भार टाकून या निर्जन स्थळी बसली आहे त्याला आहे. हे ऐकून सावकार पिशवी परत घेऊन आला आणि साधू महाराजांसमोर पिशवी ठेवून निघाला. त्याला साधू महाराजांनी हाक मारली, अरे, तू तुझी चिंता घेऊन आला होतास ना? मी तुला या चिंतेतून सोडवणार आहे. सावकार खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळाले आहे. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी आजी एवढी सुखी आहे, तेवढा मी महामूर्ख आहे, दुःखी आहे. अर्थात या कथेचा आशय असा आहे की सुख, समाधान कशात आहे हेच आपल्याला कळत नाही आणि ते बाजारात विकत मिळत नाही. मानसिक समाधान हे बाहेर नसून आपल्या मनात असते. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.